क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. कळवण. महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट बातमी प्रसारित होताच रस्त्याचे डांबरीकरण झाले सुरू. वाहन चालकांनी मानले महाराष्ट्र क्रांती न्यूजचे आभार. कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा ते अभोणा या रस्त्या दरम्यानचा दीर्घकाळापासून पूर्णपणे रस्ता जीर्णावस्थेत होता. खड्डेमय रस्ता, धूळ, धोकादायक खचलेले भाग या कारणांमुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी व वाहन चालकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी संपर्क साधत आपली व्यथा अधोरेखित केली होती. महाराष्ट्र क्रांती न्यूजने ग्राउंड रिपोर्ट करत प्रशासनाची निष्क्रियता उघड करून रस्त्याची बिकट स्थिती स्पष्टपणे जनतेसमोर मांडली होती. वाहन चालकांनी रस्त्यावरील खाच खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाची जाहीर नाराजी व्यक्त करत तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांनी तत्परता दाखवत 7 डिसेंबर रोजी सकाळी कोल्हापूर फाटा येथून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची तातडीने सुरुवात केली. बांधकाम विभागाचे अभियंता जगदीश वाघ यांनी देखील जातीने उपस्थित होऊन ठेकेदाराला योग्य त्या सूचना देऊन दर्जेदार कामाबाबत आदेशित केले. बातमी प्रसारित होताच कामाला झालेली जलद गती ही महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या प्रभावाची दखल असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिक आणि वाहनधारकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून महाराष्ट्र क्रांती न्यूजने समस्येवर प्रकाश टाकून दिल्याबद्दल मनापासून आभार मानले. कळवण अभोणा रस्ता 2 दिवसापूर्वी एक बातमी आली होती. महाराष्ट्र क्रांती न्यूजने ती बातमी टाकलेली होती आणि त्याचं लगेच काम डागडुजीचं काम सुरू झालेलं आहे. डांबरीचं पण वाटतं लगेच सुरू करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र क्रांती न्यूजचं अभिनंदन आणि असंच काम कायम होत राहो, त्यांच्याकडनं चांगलं काम होत राहो असं शुभेच्छा देतो. महाराष्ट्र क्रांती न्यूजचे आभार. त्यांनी या रस्त्यासाठी काहीतरी बातमी देऊन त्याच्यामुळे हे काम सुरू झालेलं आहे. पण हे खड्डे परत तयार जायचे तसे होऊन जाते 2-4 महिन्यात. तर हा रस्ता सिमेंटचाच झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तसेच प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद देत काम सुरू केल्याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरून नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की रस्त्याचे काम दर्जेदार आणि पूर्ण क्षमतेने करण्यात यावे, जेणेकरून कोल्हापूर फाटा अभोणा मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा लाभ मिळेल. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश निकम, देवेंद्र ढुमसे, अभोणा, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.